मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी उद्या जालन्यातून ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळा होणार रवाना। शासनाकडून बैठकीचे लेखी पत्र न आल्याने ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांनी व्यक्त केली नाराजी। दीपक रणवरे यांनी ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी 15 ते 22 ऑगस्ट दरम्यान केलं होतं आमरण उपोषण। जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर रणवरे यांनी स्थगित केलं होतं उपोषण। उद्या 11:30 वाजता जिल्हाधिकारी यांनी चर्चेला बोलावलंय, त्यात पत्र भेटेल आणि आम्ही 3 सप्टेंबर रोजी मंत्रालयात उपस्थित राहू। मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी उद्या जालन्यातून ब्राह्मण समाजाचे शिष्टमंडळ रवाना होणार असल्याची माहिती ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांनी आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान दिली आहे। शासनाकडून बैठकीचे लेखी पत्र न आल्याने ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 3 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। दीपक रणवरे यांनी ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी 15 ते 22 ऑगस्ट दरम्यान आमरण उपोषण केलं होतं। 22 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर रणवरे यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं होतं आणि त्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलवण्यात आलं होतं। त्यानुसार मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी ब्राह्मण समाजाचे शिष्टमंडळ उद्या रवाना होणार आहे। उद्या 11:30 वाजता जिल्हाधिकारी यांनी चर्चेला बोलावलंय, त्यात पत्र भेटेल आणि आम्ही 3 सप्टेंबर रोजी मंत्रालयात उपस्थित राहू, अशी प्रतिक्रिया दीपक रणवरे यांनी दिली आहे। क्या तारीख करण्यात आलेली? समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत जे आमरण उपोषण होतं त्या आमरण उपोषणानिमित्त ते स्थगित करण्यात आलं व त्याची आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना एक लेखी पत्र देऊन 3 तारखेला बैठक लावलेली आहे। हे बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले समन्वयक आम्ही जे काही 6 विभाग आहेत 6 विभागातले 2-2, 3-3 असे मिळून आम्ही ते सगळे समन्वयक आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रभरातले जेवढ्या काही जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी आहेत, तालुका प्रतिनिधी आहेत, असे पण सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आहेत आणि शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी किमान आम्हाला शासनानं जर महामंडळ दिलं तर याचा आनंद व्यक्त करण्यासाठी, आम्हाला सपोर्ट करण्यासाठी हे लोक तिथं मोठ्या संख्येने जमतील असे सर्वांनी निरोप दिलेला आहे। परंतु जे काही शिष्टमंडळ आहे तेवढं शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी जाईल आणि यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं आजच माझं त्यांचं बोलणं झालं, SDM साहेबांचं माझंही बोलणं झालं, परंतु बैठकीची वेळ व लेखी बैठकीचे पत्र न मिळाल्यामुळं अजून आमचं निघणं स्थगित झालेलं आहे किंवा मग आम्ही आजच मुंबईला निघणार होतो। पण उद्या 11:30 वाजता माननीय जिल्हाधिकारी साहेबांना बोलवलेलं आहे आणि 11:30च्या नंतर पत्र भेटेल आणि त्याप्रमाणे सगळे जे काही शिष्टमंडळातले मुख्य समन्वयक आहेत ते आपापल्या परीनं निघतील आणि आम्ही सगळेजण 3 तारखेला मंत्रालयात भेटणार आहोत। उपोषणानंतर 3 सप्टेंबर जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासन दिलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो, काय तयारी केली 3 तारखेची? हे बघा, ही मागणी 2005 पासून प्रलंबित आहे। परशुराम आर्थिक महामंडळ मिळावं यासाठी 2005 मध्ये मीच ठराव मांडले होते आणि त्या ठरावामध्ये हा एक मुद्दा होता, ठराव महत्त्वाचा होता की ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, शिक्षणासाठी आर्थिक संरक्षण मिळावं। आपण कोणतंही आरक्षण सरकारला मागत नाही, त्यामुळं आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील गरजू मुलांना, आर्थिकदृष्ट्या मागास मुलांना उद्योगधंद्यासाठी, शिक्षणासाठी, उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळावं म्हणून ही मागणी पुढे आली आणि त्यानिमित्तानं आमचे दीपक रणवरे ही उपोषणाला बसले। त्यांचं हे दुसरं उपोषण होतं यावेळेचं। अधिवेशनामध्ये ते सचिव होते अधिवेशनाचे, तेव्हापासून त्यांनी सुद्धा ही मागणी लावून धरली होती, परंतु आज उद्या करत महाराष्ट्र शासनानं या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं आणि म्हणून दीपक रणवरे यांना उपोषणाचं अस्त्र उभारावं लागलं। त्यानंतर मागच्या वर्षी ते उपोषणाला बसले, त्यावेळेस नागपूर हिवाळी अधिवेशनात आम्ही गेलो,
शिष्टमंडळामध्ये संघर्ष समितीमध्ये मी सुद्धा होतो. त्यावेळेस मिनिटसुद्धा तयार झाले आणि त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भुजबळ साहेब या सर्व मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे मिनिटसुद्धा तयार झाले. परंतु ती मागणी पूर्ण झालीच नाही. म्हणून दुसऱ्या वेळेस यावेळेला उपोषणाला दीपक रणनवरे बसले आणि मग त्यानंतर महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः दीपक रणनवरेला बोलले आणि त्यांनी सांगितलं की 3 सप्टेंबरला आम्ही तुम्हाला चर्चेसाठी निमंत्रण देत आहोत. यावेळेस आम्ही तुमचा निर्णय घेऊ आणि त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. आम्ही संघर्ष समिती पूर्ण महाराष्ट्रातून काही लोक येणार आहेत आणि जालन्यातून सुद्धा 4 लोक जाणार आहेत. दीपकजी रणनवरे, सुरेश मुळे, मी, आर.जी. देशमुख असे आम्ही सर्व या संघर्ष समिती आहोत आणि हा निर्णय यावेळेस पूर्ण 100% पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे.